नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. वस्तुस्थिती आहे की मराठवाड्यामध्ये सर्वदूर पाऊस नाहीये. आम्ही ग्रामीण भागात पण फिरून आल्यानंतर त्याच्यामध्ये काम केलं नाही पण त्यांनी सर्वदूर पाऊस नाही. तुम्ही हे वाचून उद्या बोला ना, तुम्ही वाचून सांगा आकडेवारी की बाबा नाही दिसत नाहीये मला. ह्या आकडेवारीमध्ये जे आहे त्यामध्ये त्यांचं जे ऍव्हरेज दिसतंय त्याच्यात आता तुम्ही म्हणायला लागला सगळी यंत्र चुकीची आहे. तर आता काय म्हणजे त्याच्यामध्ये मग शेवटी आपण काय करू, सप्टेंबरच्या शेवटी बघू परिस्थिती आणि मग बोलू त्याच्यामध्ये. आधीच घाबरवून टाकू नका लोकांना असं मी सांगेन. 10 गावासाठी एका खेडेगावाच्या इमारतीवर 2 नरसाळे ठेवलेले असतात. मी तुम्हाला सांगतो त्याचं वास्तव. त्या गावामध्ये जर पाणी पडलं तर ते नरसाळे भरलं तर त्या 10 गावांमध्ये पाऊस पडल्याची नोंद होते आणि 1 किलोमीटरवर पाऊसच पडत नाही हे आपल्याला माहिती. त्याच्यामुळे पर्जन्यमान चुकीची जी पद्धत आहे ही फार पारंपरिक आणि अगदी जुनाट झालेली आहे. सरांनी सांगावं की ही पद्धत आज वापरली जात नाही. आणि ते जर नरसाळ कुत्र्यानं वर चढून मारून टाकलं, पाडून टाकलं, तुमच्याकडे नोंदच होत नाही. सगळीकडेच कुत्रे असे वागतात असं नाही. त्याच्यावर मला काय वाटतं उगाच अतिशक्ती कुत्र्यांवर तरी कशाला अन्याय करताय. नाही अहो, शेवटची मुद्दत एवढं टेन्शन घेऊ नका. आपण 2 महिने म्हणतोय ना, असं आपण म्हणत नाहीये की सगळं ऑलवेल झालंय. त्याच्यामध्ये आपण मी म्हटलं की ती आकडेवारी एवढी त्यांनी व्यवस्थित काढलेली आहे ती त्याच्यामधली तुम्ही बोला. त्याच्यानंतर तुमच्याकडे तीच आकडेवारी जर का आलेली आहे मग प्रश्न काय येतोय की आपल्याला सारखंच दिसतंय फक्त निष्कर्ष वेगळे आहेत. मग आजची तारीख जी आहे आपली 31 तारीख, आपण परत 31 ऑगस्टला बोलू शकतो, 31 सप्टेंबरला. पण तोपर्यंत तरी ही जी आकडेवारी आहे त्याप्रमाणे बातम्या द्या अशी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तुम्हाला पुढे काय बनणार आहे तर आताच्या वस्तुस्थितीला धरून द्या एवढंच मी बोलतोय. नाही भरपूर म्हणजे जेवढा पाहिजे तेवढाच पडावा असं अपेक्षा आहे त्याच्यामध्ये. नाही पण सत्य हेच पण सत्य आहे ना. त्यामुळे हे जे सत्य आजच्या घडीला आज जे दिसतंय ते मांडा असं सांगतोय. दुसरं आपल्याला दिसतंय की विजेच्या संदर्भामध्ये बघा त्यांची आकडेवारी. तर सगळ्या जणांना वीज जिथे जिथे सवलत द्यायची ती पूर्ण सवलतीच्या. मग मी त्यांना हे विचारलं की मोर्चे वगैरे निघाले का विजेच्या संदर्भात, तर नाही. म्हणजे याचा अर्थ लोकांची कुठेतरी फायदेशीर आहे. काय झालं माहितीये का, आमच्या पेशंटचं जसं असताना डॉक्टरांनी लिडिंग प्रश्न विचारले ना, काय डोकं दुखतं का, हो. पोट दुखतं का, हो. मग आता काय तुमचं कमी जास्त होईल वाटतं का, हो. तसं पेशंटला वाटावं असं बोलू नका. प्रश्न काय विचारला पाहिजे की बाबा आता काय कालच्या पेक्षा आज काय आराम आहे का, काय दुखतंय नक्की, पाय दुखतायत का, पोट दुखतंय, त्याप्रमाणे मग तो उत्तर देतो. आणि तुम्ही आता एकदम एक्सपर्ट डॉक्टर झालेले आहेत, काय उत्तर द्यायची, काय घ्यायची, काय नाही त्याच्यावर. ठीक आहे. अजून प्रशासनाने चिंता करू नये असं नाही त्याच्यात. नाही प्रशासनाने 24 आवर्स अलर्ट राहिलं पाहिजे. प्रशासनाने काय आज आम्ही प्रत्येकाला तेच सांगितलं की तुम्ही त्याची माहिती घ्या. पण आता समजा त्यांनी चाऱ्याच्या संदर्भात काम केलेलं आहे, तुम्हाला दिसला असेल समजा चारा कुठेतरी सिद्धार्थला, तर त्या कुठेतरी तो आपोआप उगवलेला असेल, आपोआप उगवला असेल तसं काही गव्हर्नमेंटच्या प्रयत्नाने उगवला असेल एवढं तरी मान्य करा असं मला वाटतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. अजून काय विचारायचंय. लाडक्या बहिणींसाठी चांगली योजना आहे, कौतुक केलं जातं. पण काही अशा बँका आहेत ज्या ठिकाणी डिपॉझिट म्हणून 10,000 20,000 काही ठिकाणी लाख रुपये ठेवावे लागतात. 2,500 रुपये तर 1,500 रुपये घेतात. मग त्यासाठी एवढे पैसे आणणार नाही. आमच्या तर या महिलांनी कुठल्या बँका, तुम्ही त्या बँकाची नावं सांगा यांना, मी लगेच जाऊन त्यांना भेटून यायला सांगतो. नावं सांगा मला, आम्ही प्रेमाने सांगतो समजावून, असं काही नाही. नाही ते काय म्हणतात ताई, ते म्हणतात की त्यांना अट घालतायत तर तुम्ही अशा महिला दिसल्या ना तर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांकडे पाठवा, मला कळवा, आम्ही बँकांशी बोलतो द्या. आणि तुम्ही बातमी छापा यांची नावं, यांना कॉन्टॅक्ट करा. झिरो बॅलन्सवर अकाउंट ओपन झालं पाहिजे नॅशनल. नाही तुमच्या ठरावाला पूर्ण पाठिंबा. फक्त तुम्ही ही बातमी नीट चौकटी छापायची आणि यांची नावं छापायची. चला चला चला. नाही मी अँटी करप्शन ब्युरोशी बोलते या विषयामध्ये, बोलते, लक्ष घालते त्याच्यामध्ये. आणि महिलांनी सुद्धा याबद्दल असं जर का त्यांनी सांगितलं तर आपण बँक बदलावी. पहिली गोष्ट, जी बँक सांगते ना त्याच्यावर बायकॉट टाका, कारण हा जास्त मार्ग आहे. जेव्हा त्यांना कळतं की 100 अकाउंट आपल्याकडचे गेले, आपोआप बँका सरळ होतात. त्यामुळे बाहेर काही करण्याच्या पेक्षा आपण आपल्याच पद्धतीने गेलेलं चांगले. पण मी 2 बँकांचा माझा जो अनुभव आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया
आणि नाही महाराष्ट्र बँक म्हणताय, पण बाकी पण बँका आहेत, IDBIचं आहे चांगलं आहे की ज्या ठिकाणी, आणि या आहेत ना बाकीच्या सुद्धा बँक्सच्या आहेत, आपल्या जिल्हा बँक आहेत, तर त्यामुळे त्या मग तर तुम्ही जे रेकमेंड करताय ना त्याचं छापा बरं, लोकांनी तिकडे जा, म्हणजे आपोआप लोक चुकीच्या मार्गाने जाणार असतात. मुस्लिम समाज में जो है ना थोड़ा सा एक प्रोपेगेंडा चलता है, ये जैसा NRC को लेके ये इस्लाम से दूर है, तो उसके लिए जो है तो क्या प्रोपेगेंडा चल रहा है? क्या ये डॉक्यूमेंट्स आपके जमा कर रहे हैं, NRC के लिए काम कर रहा है, ऐसा चल रहा है, तो ये मुस्लिम समाज स्कीम से दूर है लाडली. मी तर बघा, मी तर ज्या ज्या ठिकाणी गेले कार्यक्रमात तिथे मोठी संख्या मुस्लिम महिलांची आहे. हे पहा, मुस्लिम समाज एका बाजूला खूप बाबतीत मागासलेले आहेत खरं आहे, पण तुम्ही बघाल की जिथे त्यांना निर्णय घेतात त्या बाबतीत ते पूर्ण तयार आहेत. इतकं काही त्यांना कळत नाही असं नाहीये, काहीतरी त्यांना भीती वाटत असेल म्हणून त्या गेल्या नसतील, का दबाव असेल ते. पण मी आमच्या अधिकाऱ्यांनाही सांगते की या दृष्टिकोनातून सर्व समाजापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू. त्यामध्ये जे नाही, मी पण ती कॅसेट ऐकलेली आहे विद्याकडून. माझं म्हणणं असं आहे की एका कौटुंबिक प्रश्नामध्ये अनेक बाजू असू शकतात आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या विवादास्पद गोष्टीवरती मी काय प्रतिक्रिया देणार नाही. त्याच्यामध्ये जे ते कोर्टाने काय तो निर्णय घेतलेला आहे, अशा वेळेला मला नाही वाटत की याच्यावरून असा वादविवाद करावा म्हणून. काय गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 दिवसामध्येच माननीय कोर्टाने त्यांना अँटिसिपेटरी दिलेला होता आणि हे फॅक्ट आहे. परंतु त्याच्यानंतर आमच्या लोकांनी त्वरित कारवाई करून जे सर्व संबंधित आरोपी होते त्यांना अटक केलेले आहे आणि त्या आरोपीने ज्यांनी शेल्टर दिलेलं होतं त्या सर्व आरोपींना देखील इथं आम्ही शेल्टर दिलेलं आहे. सॉरी, त्याला देखील आम्ही अटक केलेलं आहे. या व्यतिरिक्त त्या मुलीला आम्ही 24 तास आम्ही प्रोटेक्शन पण उपलब्ध केलेलं आहे, आता दिलेलं आहे तिला आणि तिच्या कुटुंबियांना देखील. आणि आमचे DCP रँकचे अधिकारी वैयक्तिकरित्या त्याच्याशी आणि मी देखील संपर्कामध्ये त्यांच्याशी आहेत. या संदर्भात मॅडम थोडंसं आम्ही एक पडताळणी केली शासनाला, GR किंवा जे काय आहे त्या संदर्भाने. त्याच्यामध्ये आम्हाला असं दर्शन आलं की लॉ मॅरेज केलेले काही मुलींना आंतरजातीय असे विवाह होतात, त्याच्यामध्ये त्यांनी जर मागणी केली तर प्रोटेक्शनचं देखील एक सुविधा आहे काही कालावधी आम्ही देऊ शकतो त्यांना. आमच्या पद्धतीने देखील त्या मुलीच्या आई वडिलांना किंवा मुलाच्या आई वडिलांना समजून प्रकारे योग्य प्रकारे त्यांना सांगण्यात येतं. या प्रकरणामध्ये देखील सांगण्यात आलेलं होतं, त्यांनी ऍलिगेशन केलेले त्याची चौकशी आमचे अधिकारी करतायत. परंतु त्या देखील प्रकारे मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की अशा प्रकारचे मुलं याच्यानंतर आपल्या शहरामध्ये जे येतील तर त्यांना योग्य ते प्रोटेक्शन आमच्या करून दिले जाईल. या व्यतिरिक्त एक त्यांनी शेल्टर होमचा एक प्रस्ताव केलेला होता त्याच्यामध्ये की जो शासनाच्या आदेशाच्या अंतर्गत सातारला चालू होता, तर त्या संदर्भात काही लोक मला भेटलेले होते. तर त्या प्रकारे माझं नियोजन थोडंसं मी कलेक्टरांशी संपर्क साधून आपल्याकडे देखील अशा प्रकारच्या मुलांना आणि मुलींकरता काही शेल्टर होमचं सुद्धा काही सुविधा आहे का ते देखील आम्ही नियोजन करू. त्याच्यात एक असं आहे की आपल्याला वाटतं काय वेळेला आपण पोलिसांना खूप सूचना देतो, स्वाभाविकच येते, मी पण देते, पण आजच जाहीर झालेले की प्रत्येक याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी कक्ष केला जाणार आहे. आणि मी जवळजवळ 10-15 वर्ष सातत्याने फॉलोअप करत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर करतच होती आणि आता चेरिंग दोर्जे आता त्या महानिरीक्षक म्हणून आल्यावर त्यांनी ती सुरुवात केली. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी पण असा कक्ष प्रत्येक शहरामध्ये आहे. तर मला तर असं वाटतं की महिला सहाय्य कक्ष आहेतच, तर जे आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करतायत त्यांना स्वतःहून स्वेच्छेने त्यांनी तिकडे कळवावं किंवा आम्ही असं विवाह करतोय आणि आपली भरोसा सेल आहे त्या ठिकाणून त्याचं योग्य तो SOPs तयार केले काय करायचे तर त्या SOPचं अंमलबजावणी महाराष्ट्रभर आपल्याला करता येऊ शकेल. त्याची गरज मला असं वाटतं गोदाम तुमच्या अलर्टनेसमुळे एक जरा विषयाला चालना मिळणार आहे. त्यामुळे जे माता पिता झालेले आहेत त्यांनी आता या संदर्भात विचार करावा. सगळ्या बॅकअप म्हणून त्यांना काहीतरी आयुष्य चालण्यासाठी सरकारने उभं राहायला पाहिजे. बघू आता तर ते लाडकी बहीण मध्ये अप्लाय करू शकतात. त्याच्यामध्ये विरोधक 1,500 नेत्यांच्या बायकांनी नाही थांबा 1,500 तुम्ही बोलता ना, मी एक जरा स्टडी केला, एक मिनिट घेते तुमचा की 1,500 काय होतं. तर मी ते कुठून माहिती घेतली शेवटी सांगेन, पण 1,500 काय होतं याचा मी जो अभ्यास केला त्याच्यामध्ये जवळजवळ 25 मला गोष्टी दिसल्या त्याच्यामध्ये की ज्याचा उपयोग होऊ शकतो. आणि त्या जरा मला सांगायच्या आहेत तुम्हाला. आज मला बरेच दिवस तुम्ही न भेटल्यामुळे करमत नव्हतं, त्यामुळे म्हटलं की आलाच पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला माझ्या पाठी अधिवेशन होतं ना, त्यामुळे मी कुठे येणार सारखं इथे. हे पहा, गहू तांदूळ ज्वार बाजरी हे सगळं जे आहे ते आपल्याला भरपूर 100-150 किलो पर्यंत येते.
हां, त्याच्यानंतर याखेरीज 1,500 रुपयात भांडी काय मिळू शकतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला फ्राईंग पॅन्स तळायच्यासाठी कढया वगैरे आणि ग्लास वगैरे सगळे येऊ शकतात त्यांना, बरोबर. त्याच्यानंतर मी विचार केला की एखाद्या महिलेला वाटलं की बाबा काय करायचं, तर स्टील प्लेट्स म्हणजे अगदी पत्रावळीवर किंवा कचाकड्याच्या थाटलीत सुद्धा जेवणारे लोक आहेत, मी सगळ्या सभांमध्येही सांगते, तर त्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. वेळ पडली तर आपल्याला स्टोव्ह सुद्धा येऊ शकतो, कुकर, प्रेशर कुकर सुद्धा येऊ शकतो. हे एका महिन्यात 1,500 हे जे येते ते. आणि जर का 2-3 महिन्याचे जमवले पैसे, तर पैसे आपल्याकडे खिशात आहेत म्हटल्यावरती जो आत्मविश्वास माणसाला वाटतो तर तो एकटा येतो. आणि औषध पाणी, महिलांना स्वतःला लागणारं, तपासण्या, चष्मा, बाकी छोट्या मोठ्या गोष्टी या 1,500 मध्ये वाटतं आपल्याला, पण 2-3 महिन्याचे पैसे जमवले तर महिला शेवटी नवऱ्याला सुद्धा उसने देतात पैसे. त्यामुळे मला वाटतं जे विरोध करतायत ना त्यांनी अजिबात मग बहिणींकडे पैसे मागायचे नाहीत याच्याबद्दलचे जे आहेत ते. त्याच्यामुळे 1,500 काहीच होत नाही असं नाहीये. 1,500 बऱ्याचशा गोष्टी होतात आणि आपण चांगलं पेन घेतलं तरी आपल्याला फार आनंद होतो की माझ्याकडे ती गोष्ट आहे. आणि म्हणून ती आत्मविश्वासासाठी पैसे आवश्यक आहेत. आर्थिक सक्षमीकरण हे केवळ हे नाहीये, साध्य नाहीये, तर ते एक आत्मविश्वासाकडे जाण्याचा यशोमार्ग आहे. त्यामुळे तुम्ही असं 1,500 नाहीये करायचं. आपण लहान असताना आपल्याला 1,000 मिळालं तरी किती मोठे वाटायचे. महागाई झाली बरोबर. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.